सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक आणून बसवल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघालाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेली जागा ही खेलोबा देवस्थानची असल्याबाबत दोन्ही समाजाचं एकमत झालंय। त्यामुळे आता या पुतळ्याचं स्थलांतर केलं जाणार आहे। यासाठी दोन्ही समाजाचे प्रतिनिधी मिळून नवी जागा शोधतील। या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून अंजनगावात जातीय तेढ निर्माण झाली होती। राज्यस्तरावर या मुद्द्याची प्रचंड चर्चा झाली होती। त्यामुळे प्रशासन आणि स्थानिक राजकारण्यांकडून या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते। त्यासाठी शुक्रवारी रात्री पालकमंत्री जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारे, नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि मराठा समाज प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत यशस्वी तोडगा निघालाय। पुतळा बसवलेली जागा ही देवस्थानची असल्याचं मान्य करण्यात आलंय। ग्रामस्थांनी मराठा समाज उद्या जी जागा पसंत करेल तिथे पुतळ्याचं स्थलांतर होणार असं ठरलंय। त्या दृष्टीनं आता शनिवारी जागेचा शोध घेतला जाईल। अंजनगावात स्थलांतरित जागेवर पुतळा उभारणीच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लगेच मंजूर करणार आहेत। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक ग्रामस्थांसोबत गावात फिरून जागा निश्चित करतील। खेलोबा मंदिराच्या आवारात अचानक पुतळा आणून बसवल्यामुळे वाद निर्माण झाला होता आणि त्यासाठी अंजनगावातील मंदिराचे पुजारी फरांडे महाराज यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं। या सगळ्यामुळे गावात आणि तालुक्यात तणाव निर्माण झाला होता। धनगर समाजाकडून रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू होतं। अखेर शुक्रवारी रात्री यशस्वी तोडगा निघाल्यानंतर खेलोबा मंदिराचे पुजारी फरांडे महाराजांनी आंदोलन मागे घेतलंय। तोडगा निघाल्यामुळे चौथ्या दिवशी खेलोबा गाव तणावमुक्त झालंय। धनगर आंदोलकांनीही पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राजन मालक पाटील यांच्या शब्दाचा मान ठेवत काढलेल्या तोडगा संमती दिली आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेली आंदोलनाची जागा मोकळी झाली आहे। यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह बाहेरून आलेले सर्व नेते आणि कार्यकर्ते माघारी परतले। मराठा समाजाच्या आंदोलकांनी हे आंदोलनस्थळ शुक्रवारी रात्री मोकळं केलंय। अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवर तोडगा निघाल्यामुळे आता पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थानची असल्याचं पुढे आलं। याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची मध्यस्थी बैठक यशस्वी ठरली। या बैठकीत दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी पुतळ्याच्या जागेबाबत सहमती दर्शवली। तसंच पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थानची असल्याचं शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यास मराठा समाजाने देखील मान्यता दिली आहे। त्यामुळे अंजनगाव तणावमुक्त झालंय। विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये आंदोलन संपलंय आणि अंजनगावातील दोन्ही गटातील आंदोलक हे लोक रात्रीच घरी गेल्याचं दिसून आलं। सध्या अंजनगावात कुठलंही आंदोलन नसून पोलिसांचा मात्र बंदोबस्त आहे। दरम्यान आज दिवसभरात अंजनगाव येथे दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत स्थलांतरित करण्यासाठी पुतळ्याच्या जागेची पाहणी होणार आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत दोन्ही समाजातील प्रतिनिधी एकत्र येऊन अंजनगावातील सर्वांना आवडेल अशा जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्यात येणार आहे आणि यानंतरच पुतळा स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे।